हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मटकीची भाजी करणार आहे, पण सुकी भाजी। तर मी पॅन गरम करत ठेवलाय। इथे मी मसाला, इथे 2 कांदे, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर, आणि आपले हळद आणि आपला घरगुती मसाला, आणि मी थोडंसं वाटण घेतलं, एकदम जरासं, कारण थोडीशी ग्रेव्ही बनायला पाहिजे। नाही घातलं तरी चालेल, कांदा टोमॅटोमध्येच खरी भाजी करायची असते। याला पॅन इथे गरम करत ठेवलाय। तेल घालताना पण ह्याला कंजूशी करायची नाही, ह्याला तेल चांगलं पाहिजे, कारण सुकी भाजी आहे ना। असं चांगलं तेल घालायचं। तेल तापलं की आपल्याला कांदा टाकायचा आहे। मटकी मी चांगली मोड आलेली घेतलेली आहे। अशी रात्री मी असं ग्रॅम सांगू शकत नाही, पण मी वाटीवर घातली होती। त्याची 1 वाटी घातली तरी आपल्याला भरपूर होते। ही अशी मी चांगली, तिला काल सकाळी घातली, रात्री मी मोड आणायला टाकली। चांगली अशी मोड आलेले आणि अशी गाळणीमध्ये गाळून घेतली, आता पाणी टाकून धुवून घेतलेली। आता आपला कांदा तापलाय आणि इथे कांद्याला हे करते। मटकीची भाजी सुकी बिन पाण्याची खूप छान होते। आणि जर भाजी आपल्याला उरली त्याची मिसळ बनवून टाकायची, कारण ह्याला मसाला लागलेला असतो। मिसळमध्ये मसाले घालायचे, अति उत्तम लागते मिसळ। इथे एवढी भाजी उरली तर त्याची मिसळ बनवून टाकते, खूप छान त्याचा कट येतो। कांदा आपला हे होतोय, असं बघा। आता कांदा कांदा चांगला का लाल झालेला आहे। आता मी याच्यात आलं लसूण पेस्ट टाकते। आलं लसूण पेस्ट आधीच टाकायची नाही, तर बघा ती चिटकते। तर चांगली आता हे करून घ्यायची। कांदा लाल झाल्याशिवाय आपल्याला टोमॅटो टाकायचे नसतात, तर कांदा लाल व्हायची प्रोसेस बंद होऊन जाते। टोमॅटो टाकायचं। टोमॅटो टाकलं की 2 मिनिटं आपल्याला असं मऊ व्हायला 1 मिनिट ठेवलं टाकन तरी चालेल। मी थोडं वाटण घेतलेलं टाकते। थोडीशी हळद, सोपी भाजी आहे आणि थोडीशी तिखटच करायची आहे। ही भाजी छान लागते। तुम्ही म्हणणार एकदम अशी मळमळीत तर नाही, खायला होत नाही। चांगले हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे। त्याला पाणी लावायचंच नाही, तुम्ही मसाला करपून येऊन 1 चमच पाणी टाकला तरी चालेल। मस्त आपला हे झालेलं आहे। आता मी हे बाउलमध्ये मटकी धुवून बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। ती आता मटकी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची। अरे जास्तच आहे मटकी, पण उरली तरी मी त्याची मिसळ बनवणार आहे संध्याकाळी। मिसळचा व्हिडिओ टाकलेला आहे, पाहिजे जाऊन बघा, शशिकला दळवीमध्ये। चांगलं असं परतून घ्यायचे। मटकी खूप तेलामध्ये परतण्यात खूप हे आहे, कारण काही मटकीला थोडासा उग्रसा वास असतो, म्हणून तिला चांगलीशी परतायची। म्हणून तिला तेल जास्त वापरायचं। मुगासारखी नाही, मुगाला तरी वास येत नाही, पण मटकीला असा उग्रस थोडासा हे असतो, म्हणून आपल्याला अशी चांगली परतून घ्यायची। वरून मी मीठ टाकते, म्हणजे आपल्याला मटकीला पाणी टाकायचं नाही ना, म्हणून आपल्याला मटकीला मिठाचा हात घेते। आता गॅस बारीक केलेला आहे। हिला अशी थोडा वेळ अशी मोड आलेल्या मटकीला शिजायला वेळ लागत नाही। मी ना चांगलं झाकण ठेवून 2 मिनिटं अशीच ठेवते।
मी 5 मिनिटांनी तर परत उघडून बघते आपली जशी भाजी झालेली आहे ती बघा. मी अजिबात पाणी घातलेलं नाही. हे बघा, अजिबात तिला पाणी घालायचंच नाही. सुकी भाजी करायची. असे रस्सेवाले पण करतात, पण सुकी कांदा टोमॅटोमध्ये करायची असेल तर आपण अशी तिला पाणी लावायचंच नाही. तुम्हाला असं वाटलं खाली लागते तर वर ताट ठेवून पाणी, गरम पाणी करायला ठेवायचं. थोडंसं पाणी शिंपडायचं, पण मला गरज नाही वाटत. बघते आता माझी भाजी शिजली का. अगदी 2-3 मिनिटं पाहिजे. 2-3 मिनिटं ठेवते. शिराव तो मी माझा पसारा आटपते. दोन 3 मिनिटानंतर बघा आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम सुकी भाजी तयार झालेली आहे. एकदम सुकी. पाणी न लावता, गरज पण नाही पाणी लावायची, अशी तेलामध्ये आणि वाफेवरच झालेली आहे. थोडंसं चांगली वर कोथिंबीर टाकते. या भाजीला कोथिंबीर आणि भरपूर टाकायची. मस्त अशी मटकीची उसळ अशी तयार झालेली आहे. अशीच करा आणि खाऊन बघा. बघा मस्तपैकी अशी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. मला सांगा माझी भाजी कशी वाटली, काय झालं. आणि गॅस बंद करते. ती गरजच नाही तिला ठेवायची जास्त. एकदम मऊ झालेली आहे. मऊ, आणि जास्त पण तिला मऊ करायची नाही. अशी चिकचिकीत चांगली नाही लागत. तिला सुकी पाहिजे भाजी ती. चला, बाय बाय. बाय बाय.